नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. अंडाळ ब्राह्मण मागा दूर धरी, स्वतः पाणी भरी आडावर. तान्हेने व्याकुळ जरी मांग मिला, दया ब्राह्मणाला येत नाही. मानवाचे द्रष्टे गर्व अभिमानी, जगात दुर्गुणी कळ चेटे. मागाचे लग्नात दक्षिणा घेती, सोवळ्याचे खाती ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या ओळीमध्ये समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यावर टीका केली आहे. स्वतःला श्रेष्ठ समजणारे लोक इतरांना दूर ठेवतात आणि त्यांना स्पर्शही करू देत नाहीत. त्यामुळे ते स्वतः पाणी भरत. हा त्यांचा सामाजिक आचारविचार किंवा वागण्याचा नियम आहे. एखादा माग म्हणजे दलित व्यक्ती तहानेने व्याकुळ होऊन मेला तरीही चालेल. त्या ब्राह्मणाच्या मनात त्या व्यक्तीविषयी, त्या शूद्र व्यक्तीविषयी दया, करुणा जागृत होत नाही. या ओळीतून महात्मा फुले यांनी कठोर जातीभेद, मानवतेचा अभाव दाखवला आहे. त्याचबरोबर पुढील ओळीत ज्योतिबांनी सांगतात की काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजून गर्व करतात, इतरांना कमी लेखतात. ते समाजात उच्च नीच भेद करतात. मग प्रत्यक्षात त्यांचे वर्तन ढोंगी असते. उदाहरणार्थ, ते मांग म्हणजेच खालच्या जातीच्या लोकांच्या लग्नात जाऊन दक्षिणा किंवा पैसे घेतात, पण त्याच्याच हातचे अन्न सोळे ओळे पाळून खाण्याचा किंवा त्यापासून दूर राहण्याचा दिखावा करतात. म्हणजेच पैशासाठी ते जातीभेद विसरतात, पण सामाजिक व्यवहारात मात्र भेदभाव करतात. या ओळीतून असा संदेश मिळतो की समाजातील ढोंगीपणा, जातीभेद आणि खोटा अभिमान यांच्यावर टीका करण्यात आली पाहिजे. सर्व माणसे समान आहेत, त्यांच्या समानतेने वागवल्या गेले पाहिजे. हा संदेश येथे ज्योतिबा फुले देतात. ज्योतिबांनी दिलेला संदेश आजही आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे. तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.